सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण आलेलो आहोत भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये, कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये व्यापारी आघाडीचे जे अध्यक्ष आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यामध्ये महेशभाई गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडीच्या या कार्यकारिणीवरती नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि ते म्हणजे महेशभाई गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली। तसेच ही नियुक्ती झाल्याच्या नंतर जे पहिले अध्यक्ष होते उमेशभाई शहा यांची पूर्ण टीम आणि संपूर्णच व्यापारी आघाडी जी आहे त्यांच्या वतीने त्यांचा अभिनंदन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि या ठिकाणी सर्वजणांनी एकत्रित येत त्यांचा अभिनंदन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत। चला तर जाणून घेतोय हा सोहळा नक्की कसा पार पडलाय। भारत माता की जय, भारत माता की जय। आणि अजूनही माझं एकच स्पष्ट मत आहे की मी अध्यक्ष नाहीये, आपण सगळेजण इथे अध्यक्ष आहेत। ही खुर्ची फक्त माझ्यासाठी, माझं एक आपलं नावासाठी आहे। मी एक सामान्य कार्यकर्ता काल पण होतो आणि आज पण आहे। मी विशेष आभार मानतो आपले शहरचे लाडके आपले धीरजजी घाटे यांचं मी आभार मानतो। मी उमेशभाई शहा यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांसाठी ही जी प्लॅटफॉर्म आहे व्यापारी आघाडी, आपण एक आघाडी म्हणून जेव्हा काम करतो, भाजपा आज राष्ट्रातली सगळ्यात मोठी पार्टी पक्ष आहे आणि आपण या पक्षाचा एक हिस्सा झालोय। त्याचा आपल्याला सगळ्यांना गर्व असायलाच पाहिजे। आपल्याला इथे व्यापारीची जी समस्या आहे लो अभी खाना भी पडेगा ते जाणून घ्यायचं आणि एकच काम आहे त्याच्यावर आपल्याला काम करायचं। ही आपल्याला एक ब्रिज आहे, गव्हर्नमेंट आणि व्यापाऱ्यांची मधली जी ब्रिज आहे ते आहे व्यापारी आघाडी। मागच्या 2.5 वर्षात आपण सर्वांनी जी मेहनत घेतली व एकजुटनी संघटनाचं काम केलं त्याचा आज आपण रिझल्ट बघतोय की पुणे लोकसभा इलेक्शन, विधानसभा इलेक्शन व पुणे महानगरपालिका इलेक्शन, त्याच्यात आपल्या सर्वांचा खारीचा वाटा असल्यामुळं आज आपण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 पार्टी म्हणून देशात तर आहेत, त्यामध्ये आपल्या सर्वांचा लई मोठा फाळा राहिलेला आहे। आपण सर्वांनी माझ्या कार्यकारिणीमध्ये जे माझ्या बरोबर राहून सहकार्य दिलं व आपली संघटनेला पुढे घेऊन गेले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पहिली एक धन्यवाद देतो करतो। आणि ज्या हिशोबाने धीरज घाटे म्हणा, राजेशजी पांडे म्हणा व आपले वरिष्ठ जेवढे पण नेते आणि कार्यकर्ता बोला का जे लोक होते त्या सगळ्यांनी आपल्या महेश गुप्ताचं कार्य बघून त्यांना आज जे पुणे भाजप व्यापारी आघाडीचं अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी त्यांचाही खूप धन्यवाद देतो। आणि महेशभाई जेवढे मला सहकार्य दिलंय आणि माझ्या बरोबर जे खंबीरपणाने थांबलेले आहेत आणि त्यांनी जी मेहनत केलेली आहे त्याबद्दल त्यांचं नेतृत्व बघून त्यांना पक्षाने जे न्याय दिलाय त्याबद्दल मी त्यांचाही धन्यवाद मानतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। उमेश भाई को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि 3 साल हमको 3-3.5 साल बहुत अच्छी तरह से अगर महेश भाई से भी कोई ऐसा रखते हैं तो वैसे ही काम हमारे साथ करेंगे। हम आपके साथ हैं और भविष्य के लिए हम आपको बहुत बहुत शुभेच्छा देते हैं। सभी व्यापारी मित्रों का नमस्कार और अभिनंदन करता हूं मैं अपने महेश भाई का। जिस तरह से पिछली टर्म में अपन ने उमेश भाई के साथ काम किया, अलग अलग उपक्रम किए, फिर जीएसटी का हो या फिर व्यापारी मित्रों के अलग अलग प्रश्न जो है वो जो हम संकलित करके ऊपर भेजते थे, इसी तरह से ये अभी नई व्यापारी आघाड़ी अपना खाना भी पड़ेगा के साथ रहेंगी, महेश भाई गुप्ता जी के साथ रहेगी, ये आश्वासन देते हैं हम। और पूरे महाराष्ट्र में पुणे का व्यापारी आघाड़ी एक एग्जाम्पल रहेगा, ऐसा अपन काम करके देते। आपल्या भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या नवीन अध्यक्षांचं मी अभिनंदन करतो। जुन्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम केलं आहे। आता नवीन अध्यक्ष त्याचा योग्य वापर करून त्यांच्या मार्गदर्शनावरती अजून छान काम करतील, त्यांना मी शुभेच्छा देतो। खूप खूप माननीय श्री उमेशजी शहा
व तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय श्री महेशजी गुप्ता, आज आपण या ठिकाणी त्यांचं काय म्हणतात की आपण एक अभिनंदन सोहळा आज आपण करत आहोत. तसेच अभिनंदन सोहळा करत असताना आपण सगळ्यांनी जो साथ दिली आहे त्यांना, म्हणजे आज या पदावरती आले आहेत कारण की त्यांनी तसं काम केलेलं. आपली एक स्पेशल टीम आहे, त्या टीमनी ज्या पद्धतीने सपोर्ट करून त्यांना इथपर्यंत घेऊन आले. आणि तसंच उमेशभाई शहा यांनी तर निश्चितच आपल्याला दी बेस्ट आतापर्यंत एकदम खेळीमेळीचं वातावरण ठेवून सगळे पदाधिकारी पण एकदम मस्त होते. काही कार्यक्रम असे घेतले की ते एकदम मजेदार होते. आम्ही अपेक्षा ठेवतो की महेशजी पण अशाच पद्धतीने पुढचे कार्यक्रम राबवतील आणि आम्ही त्यांना हवं तसं त्या पद्धतीने साथ देऊ. धन्यवाद. नमस्कार, मी अमर शाह, कसबा व्यापारी आघाडी उत्तर मंडळचा अध्यक्ष आहे. थँक्यू. जे पास्ट मध्ये म्हणजे लास्ट टेन्युअर मध्ये मी जिथं सरचिटणीस होतो कसबा व्यापारी आघाडी, आणि आमचे नितीन सर अध्यक्ष होते, त्यांनीच सेम हेच पॅटर्न फॉलो केलंय. म्हणजे ह्यांच्याकडनं खरंच मला खूप अभिमान वाटतो. उमेशभाई असतील किंवा आमचे नितीन सर आहेत, त्यांच्याकडनं की ते यंग जनरेशन्सला पुढं प्लॅटफॉर्म देत आहेत. इकडे पण तसंच झालंय. उमेश शहाजी जे अध्यक्ष होते आणि महेशजी सरचिटणीस होते, इकडे पण प्लेस तशी शिफ्ट झालेली माझ्यासाठी. मग मला खूपच गर्व वाटतो आणि अभिमान वाटतो की आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये असं आहे की वरिष्ठ पण खालच्या लोकांचा विचार करतात आणि त्यांना पुढे आणण्याची संधी देतात. हे माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आपण सगळेच मिळून काम करू. उमेशभाई, तुम्ही कायमच आमच्या सोबत आहेत आणि पुढे पण असणारच हे मला नक्की वाटतंय. आपण व्यापाऱ्यांसाठी खरंच चांगलं काहीतरी करू ही माझी इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार. खूप प्रयत्न केले उमेश भाईंच्या पासून, आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केले महेश भाईंना अध्यक्ष म्हणून ह्या ठिकाणी बसवण्याच्यासाठी, आणि आमच्या श्रमाचं हे साफल्य झालेले असं आम्हाला सर्वांना वाटतं. आणि ह्याच्या पुढं उमेश भाईंनी आम्हाला जो प्लॅटफॉर्म दिला, आम्ही ज्या प्लॅटफॉर्मवरती पोहोचलो, आपल्याला आता ह्या प्लॅटफॉर्मवरती आणायचे आपल्या आघाडीला. त्यासाठी आपण सर्वजण मिळून ह्याच्यामध्ये 100% नाही 200% आपण काम करू. आणि भाई उमेश भाई, आपली मदत आम्हाला अशीच मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे महेश भाईने, आणि आम्ही सगळे पुढे अजून आपण हे आपली आघाडी अजून ह्याच्यावरती उंचावरती. थँक्यू. मी 4 ओळींनी सुरुवात करेल आज महेश भाईंसाठी. हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचाही लोभ कधी केला नाही. नशिबात असेल तर मिळेलच, पण तरी प्रयत्न करणं आम्ही थांबवलं नाही. हे प्रेरित नेतृत्व घेऊन आज महेश गुप्ता इथं आलेले आहेत. आमचे माजी अध्यक्ष उमेशभाई शाह यांचा हा वारसा ते पुढे असंच नेतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. असंच तुम्ही आमचं नेतृत्व करावं हीच तुमच्या चरणी प्रार्थना. बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेशंस महेश भाई, उमेश भाई, आगे बढ़ने के लिए हम सब आपके साथ हैं. जो भी आपने अभी तक काम किया है हम सब ने आप नोट किया है, देखा है. आशा है आप आगे भी ऐसे ही काम करते रहेंगे और हमें भी अपने साथ लेके चलेंगे. थैंक यू सो मच. पूरी व्यापारी आघाड़ी उमेश भाई के नेतृत्व में बहुत अच्छा काम किया है और अब हम अपेक्षा करते हैं कि महेश भाई भी हम लोगों के लिए 24/7 उपलब्ध रहेंगे. और जैसा काम हम लोगों ने उमेश भाई के साथ किया, और वो हम लोगों का फोन हमेशा उठा ही लेते थे, तो ऐसे ही महेश भाई भी सबका फोन उठाएं. ऐसी सभी व्यापारियों की अपेक्षा रहेगी. और जो भी काम है, जब भी है, आपको आवश्यकता है, हम लोग सब आपके लिए उपलब्ध हैं. आप कभी भी हम लोगों को बोल सकते हो काम कि कब कहाँ क्या काम है. मागच्या उमेशभाईंच्या कार्यकाळात उपाध्यक्ष होतो व्यापारी आघाडी. जसं आता आपल्या भारतीय जनता पार्टीने व्यापारी आघाडी वेगळी काढली, बीज लावलं त्याचं बीज, ते बीज वृक्षामध्ये रूपांतर केलं उमेशभाईंनी. आता त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर कसं करायचं हे ते नवीन अध्यक्ष ठरवतील आणि मार्गदर्शन करून सगळ्यांना सोबत घेऊन चालतील. जुन्यांना पण आणि नवीन भरपूर टीम ऍड करतील अशी माझी त्यांच्याकडनं खूप मोठी अपेक्षा आहे. दुसरं म्हणायचं तर एक नरेंद्र भाईंनी जसं देवेंद्र भाईंना चॉईस केली होती महाराष्ट्रामध्ये, तसं उमेश भाईंनी महेश भाईंना चॉईस केली असं एक. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी नवनिर्वाचित अध्यक्ष श्री गुप्ता साहेब यांचं आपण सर्व आपल्या या संघटनेतर्फे आपण स्वागत करतो. आपले माजी अध्यक्ष उमेशभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना
आपल्याला एक छान असं सुंदर एक व्यासपीठ मिळालं, काम करायची संधी मिळाली. त्यामुळे आपली स्वतःची एक वेगळी ओळख तयार झाली. त्याच अनुषंगाने त्याच पावलावर पाव ठेवून आपण आदरणीय श्री गुप्ता साहेब आपल्याला अशाच प्रकारे नेतृत्वात संधी देऊन आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून आपल्याला स्वतःच एक अस्तित्व निर्माण करायची ताकद शक्ती देतील, संधी देतील, ही अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो व मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. उमेश भाई शाह को नमस्कार और महेश गुप्ता को भी नमस्कार। ये जर्नी बहुत ज़्यादा डिफिकल्ट था, काफ़ी महीनों से पेंडिंग था, बहुत सारे हम लोगों ने कोशिश किया था। एक अच्छी बात क्या है कि हमारी साथीदार में से एक अध्यक्ष चुन के आया, ये हमारे लिए बहुत बड़ी बात हो गई। और महेश भाई के बारे में बोलना बोले तो ही इज़ वेरी डाउन टू अर्थ पर्सन, जितना मैं समझता हूँ, और इनके नेतृत्व में हम बहुत सारे काम कर सकते हैं। और उमेश भाई ने जो प्लेटफॉर्म बना है, एक लेवल लेके आए हैं, तो व्यापारी आघाड़ी का एक नाम बना है मार्केट में, उसको बेंचमार्क रख के उससे आगे लेके जाने का महेश भाई का काम है और वो पूरा करेंगे, ऐसा मुझे लगता है। मैं आशा करता हूँ, हार्टिएस्ट कांग्रेचुलेशन महेश भाई को देता हूँ और वो सेम लेगेसी महेश भाई कंटिन्यू करे और व्यापारियों के हित में ज्यादा से ज्यादा अच्छा हम लोग टीम वर्क में पॉजिटिव क्वालिटी काम करे व्यापारियों के हित में, ये बोल के मैं उनको बेस्ट विशेष गुड लक देता हूँ।